हॅलो नमस्कार, मी भाविता तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज मी बनवणार आहे तडकावाली सोया भुर्जी। त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी तडकावाली सोया भुर्जी बनवण्यासाठी सोया चंक्स घेतलेले आहेत, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि ठेचून लसूण घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता। सोया चंक्स इथे मी 1 तास भिजत ठेवलेला आणि ते स्वच्छ धुवून मी आता मिक्सरला बारीक करून घेते। त्याजवळ एका साईडला मी कढई गरम करत ठेवलेली। आपली कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये तेल घालूया। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये ठेचून घेतलेलं लसूण घालायचं आहे। आपली लसूण ही सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे, जेणेकरून लसूणचा उग्र वास निघून जाणार। आणि त्याचबरोबर आपल्याला कढीपत्ता आणि हिरवी मिरची पण घालायची आहे, ते पण छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला। मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। इथे मी कांदा 1 घेतलेला आहे मीडियम साईजचा, आणि तो छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे कांदा लवकर शिजावा आणि मऊ होण्यासाठी आपण चवीपुरतं मीठ घालूया, म्हणजे आपला कांदा लवकर शिजेल आणि मऊही होईल। आणि छान तेलामध्ये परतून घेऊया। मग त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी कोथिंबीर घालायची आहे, बारीक चिरलेली छानपैकी, कारण कोथिंबीरचा सुगंध खूप छान येतो आणि चव पण छान लागते। मग मी इथे कोथिंबीर घातलेली आहे, ती पण छान परतून घ्यायचं, एकजीव करायचं आहे। इथे बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो लवकर शिजावा यासाठी मी 2-3 मिनटं झाकण ठेवून घेते, चांगली एक वाफ काढून घेते, जेणेकरून आपला टोमॅटो लवकर शिजेल आणि मऊही होईल। आता मी झाकण काढत आहे। बघा आपला टोमॅटो मऊ झालेला आहे। हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेऊया छानपैकी। आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले घालूया। इथे मी हळद घातलेली आहे, लाल मसाला आणि गरम मसाला। इथे मी किचन किंग मसाला वापरत आहे, तुम्ही गरम मसालाही वापरू शकता। आणि छानपैकी तेलामध्ये हे सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे, परतून घ्यायचे आहेत। असं तेल सुटला पाहिजे साईडला। बघा छान मसाले परतून झालेले आहेत। आता ह्यामध्ये आपल्याला सोया चंक्स घ्यायचं आहे, ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सोया चंक्सला सगळा मसाला लागेल। चांगलं मिक्स करून घेऊया छानपैकी आणि मग त्याच्यामध्ये झाकण ठेवूया, 2-3 मिनटं अशी वाफ काढून घेऊया आपल्या। आता मी झाकण ठेवते मिक्स करून झालं की, आणि 2-3 मिनटं अशी वाफ काढून घ्यायची, जेणेकरून सगळे मसाले सोया चंक्सला लागतील। आता मी झाकण काढले, बघा पाणी सुटलेलं आहे। अशा प्रकारे आपली सोया चंक्स भुर्जी तयार झालेली आहे। आपण एका साईडला तडक्याची तयारी करूया। इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरं छान फुललं गेलं की त्याच्यामध्ये इथं मी अख्खी लाल मिरची घालत आहे आणि त्याच्यामध्ये कसुरी मेथीही घालत आहे, जेणेकरून आपल्या भुर्जीला छान सुगंध येईल, चवही येईल। आणि इथे मी थोडासा गरम मसाला घालत आहे। अशा प्रकारे तडका तयार झालेला आहे, तो आता सोया भुर्जीमध्ये टाकायचा आहे आणि झाकण ठेवायचं आपल्याला, जेणेकरून आपला तडका छान चव येईल सोया भुर्जीला तडक्याचा। अशा प्रकारे आपली सोया भुर्जी तयार झालेली आहे। आता मी सर्व करते। ही भुर्जी तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता गरम गरम। अशी सोया भुर्जी तडकावाली तयार आहे छानपैकी। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा। तोपर्यंत आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत आनंदी राहा, मस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा। धन्यवाद, बाय।